ॲक्च्युली माझं म्हणणं असं होतं की सार्वजनिक लोकांनी असा विचार करायला पाहिजे की माझ्यासारखा एक लढाकू माणूस एक उभा राहून अन्यायाच्या खिलाफ लढला आणि त्यांनी न्यायप्राप्ती केली आणि एक समाजासाठी एक चांगलं लँडमार्कचं जजमेंट करत आहे. मी स्वतः वकील बनलो यार. कशामुळे मला बनावं लागलं, मजबूर झालं. माझी कॅपॅसिटी नव्हती, माझी काही अशी अवकात नव्हती. आज मी नशीब चांगलं मी ग्रॅज्युएशन केलं, मला त्यामध्ये कुठे ना कुठे ठोकर भेटली. मला असं बघायचं आहे आजच्या येणाऱ्या पिढीसाठी किंवा जेणेकरून कोणावर गोपाळ शेट्टीसारखे असे अन्याय कोणावर नाही व्हायला पाहिजे. या तर जर झाला तर गोपाळ शेट्टीसारखे असे डेफिनेटली एक वकील ॲडव्होकेट बनायला पाहिजे आणि लढायला पाहिजे सिस्टमच्या खिलाफ. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं आम्हाला संविधानचे अधिकार दिलेले आहे, त्या संविधानमध्ये आम्ही लढू शकतो, ते हे संविधानिक अधिकार आम्ही कधी जाणणार आहे. हे आम्हाला सरकार गुमराह करत राहणार आहे. शासन प्रशासन आम्हाला हमेशा गुमराह करत राहणार आहे. सरकार येत राहणार, जात राहणार, परंतु आम्ही आमचे अधिकार कधी जाणून घेणार आहे. यासाठी आपला लढा कधी तुम्ही मला पाहून तरी तुम्ही लढावं स्वतःसाठी, हेच माझी धोरणार आहे हमेशा. मी येणाऱ्या दिवसासाठी एक लॉची प्रायमरी जनरल अभ्यास आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी, दलदलित गोरगरिबासाठी मी चालू करण्याचे माझे प्रयत्न चालू आहे. त्यासाठी मी PL दाखल केली आहे सुप्रीम कोर्टात, परंतु माझी PLसुद्धा माझी ठोकरत आहे सुप्रीम कोर्ट. एवढा विचार करावं. एक गरीब माणूस, एक सामान्य तुमच्यामध्ये राहूनला माणूस आहे. मी जास्त लढून तर शकत नाही, परंतु माझ्यावर अन्याय झाला. मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी वकील बनवून काय, मी इथला नागरिक बनवून, मी इथला ह्या देशातला स्वतंत्र नागरिक बनून मी लढणार आहे. हा माझा अधिकार, हा माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानचा अधिकार आहे.